पुणे आयसीएस मॉडेल संबंधी वॉन्टेड दहशतवादी रिजवान अलीची पुणे एटीएस चौकशी करणार। रिजवानला काही दिवसांपूर्वी दिल्ली स्पेशल सेलकडून अटक। काँग्रेसचे 2 आमदार एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर। मनसे नेते बाळा नांदगावकर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला। मनसे मिटकरी राड्याच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। अजित पवार गटाच्या फायलींचा प्रवास मुख्यमंत्री कार्यालयात रखडल्याची चर्चा। 18 ते 20 महत्त्वाच्या फाईल्स खोळंबल्याची माहिती। माधव भंडारी, प्रकाश मेहता आणि दिलीप कांबळेंसारख्या नेत्यांना पुन्हा सक्रिय करा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघाचे भाजपला निर्देश। मनोज जरांगेंचा सरकारला नवा अल्टिमेटम। 29 ऑगस्टपर्यंत आरक्षण देण्याची मागणी। फडणवीस एकटे पडल्याची चर्चा। विधानसभा निवडणुकीला जरांगे एकाही जागेवर उमेदवार देणार नाहीत। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा दावा, तर शरद पवारांचा जरांगेंना पडद्याआडून पाठिंबा असल्याचाही आरोप। ठाकरे गटाचे 250 पेक्षा अधिक मतदारसंघात सर्वेक्षण। काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातही आढावा। पक्षांतर्गत कुरबुरी चढाओढींची माहिती घेण्याचा प्रयत्न। एमआयएम इंडिया आघाडीसोबत येण्यास इच्छुक। इम्तियाज जलील यांची ऑफर। इंडिया आघाडी सांगेल त्या जागेवर निवडणूक लढण्यास तयार। जलील यांचं वक्तव्य। नवी दिल्लीतल्या सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर मुंबईत महाविस्टा। आराखड्यासाठी सरकारनं काढल्या जागतिक निविदा। मंत्रालयासह संपूर्ण परिसराचा विकास होणार। नागपूर जिल्हा परिषदेच्या 30,000 विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश नाहीच। एक राज्य एक गणवेश धोरण केवळ कागदावरच का? संतप्त पालकांचा सवाल। जम्मू काश्मीरच्या डोडा भागातल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार। लष्कराचे 1 कॅप्टन शहीद। सुप्रीम कोर्टानं केजरीवालांचा जामीन नाकारला। प्रकृतीचं कारण देऊन केजरीवालांनी सुटकेची मागणी केली होती। पुढची सुनावणी 23 ऑगस्टला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।